हाके, नवनाथ वाघमारे उपचारासाठी खासगी रुग्णालयात त्यांना सध्या दाखल करण्यात आलाय। डॉक्टरांकडून दोन्ही उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी सध्या पूर्ण झाली आहे। जालन्यातील मेडिसिटी रुग्णालयात या दोघांवर उपचार सुरू आहेत। लक्ष्मण हाके आज 12 वाजता पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेतून ते नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाल्याचं सध्या समोर येतं। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गौरव सध्या आपल्या सोबत आहेत। गौरव, आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची सध्याची प्रकृती काय सांगते आणि 12 वाजताची पत्रकार परिषद पार पडणार आहे, त्यामधून लक्ष्मण हाके नेमकं काय बोलण्याची शक्यता आहे? खरे गौरी, आपण जर पाहायला गेलं तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी 10 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे। काल त्यांचं आमरण उपोषण जे आहे ते मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये स्थगित झालेलं आहे आणि त्यांच्यावर जालन्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। काल डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, त्यामध्ये त्यांचं यकृत जे आहे म्हणजेच लिव्हरला सूज आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। याशिवाय आमरण उपोषणामुळे त्यांचा बीपी जो आहे तो देखील वाढलेला आहे। डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली दोघं उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत आणि आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास उपोषणकर्ते लक्ष्मण हाके जे आहेत ते पत्रकार परिषद घेणार आहेत। दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर 5 पैकी 2 मागण्या ज्या आहेत उपोषणकर्त्यांच्या या पूर्ण झालेल्या आहेत। बाकी उर्वरित 3 मागण्या ज्या आहेत त्या अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत। तर येणाऱ्या अधिवेशन काळात सरकार त्या मागण्या पूर्ण करेल असा जो विश्वास आहे तो काल आलेल्या शिष्टमंडळाने बोलून दाखवलेला आहे। तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण हाके जे आहेत ते या संदर्भात बोलण्याची शक्यता आहे। त्याशिवाय मनोज जरांगे पाटील जो वारंवार विरोध करतायत त्यावर देखील बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गौरी, गौरव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।